नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत लोणी. तर येथे एक 4-5 दिवसाची साय येथे जमा केलेली आहे. तर ही साय दोन खाली एक दिवसासाठी फ्रीजच्या बाहेर ठेवून परत फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अशा प्रकारचा चिरा तुम्हाला दिसत आहे. तर तुम्हाला मी योग्य प्रकारे लोणी कसं काढायचं ह्या साईपासून सांगणार आहे. तर चला आपण व्हिडिओ सुरुवात करूया. तर आपण ही साय मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेणार आहोत. तर आपण ही साय 4 ते 5 वेळा थोडी थोडी टाकून फिरून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं की ही साय व्यवस्थित अशी फिरवली जाते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात लोणी भेटते. त्यामुळे तुम्हाला मी दाखवते पुढील व्हिडिओमध्ये मी कसं करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे आपल्याला ताकाचं भांडं घ्यायचं आहे. ताक करण्यासाठी आपल्याला मिक्सरमध्ये जे भांडं येतं ते घ्यायचं आहे लोणी काढण्यासाठी. तर मी पहिल्यांदा थोडीशी लोणी टाकणार आहे, थोडीशी साय टाकणार आहे ह्यामध्ये. तुम्ही बघू शकता मी किती प्रमाण घेत आहे. तर आपलं ही साय 4 ते 5 वेळा करायची, इतकीशी साय टाकायची आणि आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे. जर आपण पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी टाकलं तर आपल्याला लोणी तितक्या प्रमाणात भेटत नाही. तर मी ही साय आधी मिक्सरला फिरून घेते. लोणी येतं का तुम्हाला दाखवते थोडंसं पाणी टाकल्यानंतर. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला अशा प्रकारची लोणी भेटलेली आहे. तर आपल्याला जास्ती पाणी टाकायचं आहे, त्यामुळे आपल्याला लोणी आपली व्यवस्थित अशी वर येते. मी इथे अर्धं भांडं पाणी टाकलेलं आहे. तर तुम्हाला चला मी आता डबल फिरून दाखवते लोणी आपली कशा प्रकारे तयार होते. तुम्ही आता बघू शकता आपण जास्तीचं पाणी टाकल्यानंतर आपली लोणी कसं व्यवस्थित असं एका जागी मिळून आलेलं आहे. तर तुम्ही अशा प्रकारे थोडं पाणी न टाकता जास्तीचं पाणी टाकून तुम्ही अशा प्रकारे जास्ती लोणी मिळू शकता. मी तुम्हाला दाखवते ही लोणी किती प्रकारची आहे. हो का, बघू शकता तुम्ही किती छान लोणी आलेली आहे. तर आपण असंच सगळी लोणी काढून घेणार आहोत. इतक्या साईपासून आपल्याला किती लोणी भेटते. तर मी आता परत आणखी थोडीशी साय टाकत आहे. आपल्याला जास्तीची साय नाही टाकायची, थोडी थोडी टाकून हलवून घ्यायचे, त्यामुळे आपल्याला खूप सारी लोणी भेटते. तर मी ही सगळी सायची लोणी काढून तुम्हाला दाखवते किती प्रमाणात लोणी आपली निघालेली आहे. तर आपण 4 ते 5 वेळेस तितकी साय मिक्सरमध्ये फिरून घेतल्यास आपल्याला अशा प्रकारची लोणी भेटलेली आहे. तर चला आपण ही लोणी काढून घेऊया. तर लोणी काढण्यासाठी अशा प्रकारच्या चमच्याचा तुम्ही उपयोग करू शकता, जेणेकरून ही लोणी हाताला चिटकणार नाही. तर सगळी लोणी काढून किती आपली लोणी निघालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान आपली लोणी निघालेली आहे. तर चला मी एवढी सगळी लोणी तर तुम्ही बघा इथे सगळी लोणी काढलेली आहे. तर आपल्याला इतकी सारी लोणी भेटलेली आहे. तर ही लोणी 3 ते 4 वेळेस व्यवस्थित अशी देऊन आपल्याला ही कढवून घ्यायची आहे. तर लोणी कशी व्यवस्थितपणे कढवायची ही पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया. तोपर्यंत बाय बाय. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.